नमस्कार मित्रांनो, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र मधली छोटीशी अपडेट, छोटीशी आपली चर्चा. मला एक सांगा, कुठल्याही कंट्रीसाठी डेव्हलपमेंटसाठी जसं आपण म्हणतो, रोड्स खूप महत्त्वाचे आहेत. अजून कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला वाटतात? तुमचे बरेचसे उत्तर असू शकतात. कदाचित मी ते इमॅजिनही करू शकणार नाही. पण इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्याही कंट्रीसाठी डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण बोलतो आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीत बोलतो, त्याच्यात पॉलिटिक्स हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. चायनाच्याकडे जर तुम्ही बघितलं, तर चायना काय करते, बऱ्याचशा ज्या आजूबाजूच्या ज्या गरीब कंट्रीज आहेत, त्या गरीब कंट्रीजला गाजर दाखवून त्यांचे जे महत्त्वाचे पोर्ट्स आहेत, त्यांची रेल्वे आहे किंवा त्यांच्या सिटीज आहेत किंवा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून देते व त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज देते आणि तो इन्फ्रास्ट्रक्चर ते वापरायला घेतात. स्वतःही वापरतात, त्यांनाही वापरू देतात, त्याच्यातून इन्कमही मिळवतात. हा कुठेतरी पॉलिटिक्समधला खूप एक मास्टर स्ट्रोक असा मानला जातो. कारण एखाद्या कंट्रीमध्ये दुसरी कंट्री शिरकाव करते, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करते, स्वतःसाठीही वापरते, त्यांनाही वापरू देते, कर्ज वापरू देते, त्याच्यातून व्याज मिळवते. म्हणजे कितीतरी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट ही कंट्री मिळवताना आपल्याला दिसून येतं. भारताच्या बाबतीत असं झालेलं आहे. मागील काही दिवसा अगोदर भारताने इराणसोबत 10 वर्षाचा एक कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. भारताने त्यांचा एक छाबार पोर्ट डेव्हलपमेंटसाठी घेतलेला आहे. बरं, ही काही साधी डेव्हलपमेंट नाही बरं का. छाबार हा जो पोर्ट आहे, हा बंदरगाह याला म्हणतात. हा 1973 मध्ये तयार झालेला पोर्ट आहे. हा साधारणतः बलुचिस्तान इथल्या सिस्तान या भागात हा पोर्ट डेव्हलप्ड आहे. त्याच्यात अजून डेव्हलपमेंट फारशी झालेली नाही. भारताने त्या पोर्टच्या डेव्हलपमेंटसाठी $120 मिलियन देऊ केलेले आहे आणि जवळपास $250 मिलियन ची क्रेडिट लाईन ओपन करून दिली आहे, की जी पोर्टच्या आजूबाजूला लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्या कंट्रीने ते डेव्हलप करावं. याच्यात होणार काय किंवा भारताचा फायदा काय? भारताचा फायदा एक असा आहे, की स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळं म्हणजे जो छाबार एअरपोर्ट आहे, छाबार पोर्ट जो आहे, त्याचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशनचा एडव्हांटेज आपल्याला भेटणार आहे. जे आपले मोठे जहाज आहेत, त्यांना शॉर्टकट मार्ग भेटणार आहे अफगाणिस्तान व सेंट्रल एशिया कव्हर करण्यासाठी. त्याचा इकॉनॉमिक्सचा काय रिलेशन? इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये आपण जेव्हा बोलतो, भारतीय किंवा फॉरेन चलन आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, तर इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याच्यापेक्षा बाहेर राहता कामा नये किंवा बाहेर त्याला ठेवताच येणार नाही आपल्याला. इकॉनॉमिक्सला हे खूप महत्वाचा पार्ट असतो आणि तर इकॉनॉमिक्स नाही. स्ट्रॅटेजिक डिफेन्स किंवा लाँग टर्म व्हिजन सुद्धा गव्हर्नमेंटला याच्यातून साध्य करता येते. म्हणजे इकॉनॉमिक्स, स्ट्रॅटेजिक व्हिजन, सिक्युरिटी कितीतरी गोष्टी याच्यात क्लब करता येतात. म्हणजे एक विषय वेगळे-वेगळे अँगल आपल्याला निश्चित इथं बघायला भेटते. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण नवीन इकॉनॉमिक्सबद्दल काहीतरी नवीन चर्चा करूया. आज इथंच थांबूया. भेटूया परत. नमस्कार.